ऊर्जा प्रतिष्ठान आणि कौशल्य विकासाचा उपक्रम एकाच दिवशी 1170 युवकांना जागेवरच मिळाली नियुक्ती आणि या मेळाव्यात 50 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. उच्च शिक्षित तरुणांना उत्तम मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर नोकरी मिळावी या प्रमुख उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात तब्बल 1170 युवकांना ऑन द स्पॉट नोकरी मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधून सुमारे 3000पेक्षा अधिक युवकांनी सहभाग यावेळेस नोंदवला. विशेष म्हणजे मुस्लिम शेख या युवकाला वार्षिक 8 लाख रुपयाचे सर्वाधिक पॅकेज देखील मिळाले. ऊर्जा प्रतिष्ठान आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान येथे गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये हा रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात नामांकित औद्योगिक व सेवा क्षेत्रातील 60पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपन्यांनी सहभाग नोंदवला. पात्र उमेदवाराच्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून ऑन द स्पॉट इंटरव्ह्यू घेण्यात आले आणि निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नोकरीवर रुजू देखील करून घेण्यात आले. कंपन्याचे तांत्रिक कौशल्याचे आणि संवाद कौशल्य आधारित उमेदवारांची निवड केली. भविष्यात मेळावे आयोजित करून कौशल्य विकासावर भर देण्याचा निर्धार आयोजक यांनी व्यक्त केला. या रोजगारास महापौर हिंगोली आडके तसेच आयमा निमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी देखील भेटी दिल्या. ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करायचा आहे. मी शरद भाऊंना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अरे हीच मंडळी आहे जी आपल्याला नोकरी देणार आहे. टाळ्या वाजवा. मी श्रीपताईंना विनंती करतो की त्यांनी आशिष भाऊ आणि पानसरे साहेब माझी आपल्याला विनंती आहे. ही सुरुवात आहे आणि केवळ 4 दिवसात आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी खरंच आभार आणि अभिनंदन मानले पाहिजे ते देसाई साहेब आणि कुलकर्णी साहेबांनी. ते पूर्ण वेळ या सर्व गोष्टी माझे बंधू अजयजी बोरस्ते तसेच जिल्हा विकास प्राधिकरणाचे सर्व अधिकारी वर्ग, माझे मित्र आयमाचे अध्यक्ष राजेंद्रजी पानसरे साहेब तसेच सर्व ऊर्जा फाउंडेशनची टीम, सर्वप्रथम मी या सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो की आज या रोजगार मेळाव्याचं इथे एवढ्या भव्य प्रांगणात आपण आयोजन केलेलं आहे. खरं तर अजय भाऊ सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, पण आज जे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे ते खरंच एक कौतुकास्पद असं आहे.